नमस्कार. नमस्कार. आज आपण आलेलो आहे कोरगळे येथील शेतकरी जे गेल्या 3 वर्षापासून वरदतंत्राचे घटक वापरतात आणि त्या घटकांचा त्यांनी आतापर्यंत काय फायदा झाला हा त्यांच्या अनुभवातून आपण ऐकणार आहोत. तर भाऊ तुमचं नाव सांगा. माझं नाव नारायण बाजीराव निळे, राहणार कोळघर, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तुमचा मोबाईल नंबर. माझा मोबाईल नंबर 99 21 34 93 19. तुमचा जो प्लॉट आहे एकदम सुंदर आहे, हिरवेगार आहे, करपा पण दिसत नाही कुठं. तर ह्या एवढा कांदा तुम्हाला याचा विकसित करण्यासाठी डेव्हलप करण्यासाठी तुम्ही कसं नियोजन केलं हे सांगा. नियोजन केलं म्हणजे असं वेळोवेळी वरद कंपनीचे जे चार्ट बनवलेला आहे बरं. वरद कंपनीने ते त्या म्हणजे स्टेप बाय स्टेपनी औषधं फवारले. म्हणजे भाऊने जे वरदतंत्रानुसार जे शेड्यूल बनवून दिलेले आहे त्या शेड्यूलनुसार त्यांनी औषध फवारणी केली. तर तुम्ही कांद्यासाठी पहिली फवारणी काय केली? पहिली फवारणी मी आमिनो कॉम्बो निमांटर. तर भाऊने ॲम्युनोजेल कॉम्बो जजमेंट आणि निमांटरची फवारणी केली. तर तुम्हाला त्या फवारणीचा म्हणजे काय फायदा झाला, म्हणजे काय रिझल्ट वाटतो? फवारणी केल्यानंतर काय झालं, करपा आला नाही, हां हां. कांद्याची ग्रोथ चांगली झाली. म्हणजे अजिबात आजही पण बघू शकता का कांद्यावर अजिबात करपा आला नाही. आज समजा 70 दिवसापर्यंतच कांदे झाले, तर आजपर्यंत काही करपा आले नाही. त्याच्यानंतर दुसरी फवारणी काय घेतली? दुसरी व्हिमिक जेल. हां हां. आणि ह्युमिक जेल कॉम्बो. हां नाही, ह्युमिक जेल चमत्कार. हां व्हिमिक जेल चमत्कार. तर दादांनी ह्युमिक जेल चमत्कार आणि विकवरची फवारणी घेतली, जेणेकरून कांद्याला करप्यापासून वाचवण्यात येईल, त्यांचं जास्तीत जास्त पातीची वाढ होईल याच्यासाठी. तसंच बाकीचे आपले काही गावातील शेतकरी पण आपल्यासोबत आहेत, त्यांनाही आपण विचारूया. नमस्कार भाऊ. नमस्कार. तर तुम्हाला हे तुमच्या शेजारीच प्लॉट आहे बरोबर, म्हणजे यांचं शेत पण ह्या साईडला आहे. तर ह्या प्लॉटला म्हणजे तुम्ही आता 3 वर्षापासून शेजारी असल्यामुळे तुम्ही कांदा पीक नेहमी घेता. तर जे तुम्ही वरचे घटक वापरता तर त्या घटकाचा तुम्हाला काय रिझल्ट वाटतो? रिझल्ट छान आहे. म्हणजे आता तुमच्या गावामध्ये गेल्या किती वर्षापासून वापरते? 3-4 वर्ष. 3 ते 4 वर्षापासून. आणि म्हणजे कांदा पिकालाच वापरलं का बाकी पिकाला पण वापरलं? ते सगळ्याच पिकांना वापरतात. सगळ्याच पिकाला. त्यांचं नाम जरी मालाचा रिझल्ट असेल, फरक आम्ही नाही वापरत ते वापरत, तो रिझल्ट चांगला. म्हणजे भाऊ म्हणजे बांधाला बांधा आडवा असून ते वापरत नाही आहे वरचे, म्हणजे भावाचाच शेत आहे, भावाचाच शेत आहे, भाऊ वापरत नाही आणि दुसरे भाऊ वापरतात. तर त्यांना ते पण याच्यामध्ये फरक पडतो, म्हणजे ॲव्हरेजमध्ये पण तुम्हाला फरक दिसून येतो आणि क्वालिटीमध्ये. म्हणजे आजही पण जर वरदतंत्राचे जे औषधं आहेत ते जर वापरले तर क्वालिटीमध्ये फरक पडतो आणि चांगल्या म्हणजे पीक चांगलं क्वालिटीचं निघतं आणि मार्केट पण चांगलं मिळतं. तर तुम्हाला मला असं विचारायचं आहे, आता तुम्ही जी फवारणी घेणार आहे ही शेवटची फवारणी काय घेणार? आता यावेळेस कोरेक्स. हां हां. 20 साप. हां. 20 साप आणि एक कीटकनाशक आहे डेल्टा सुपर असेल, जे डेल्टा काही असेल सुपर. ते. 3 घेतलेले आहे आता फवारणीला. आता तुम्ही ही शेवटची जी फवारणी घेताय ही काय काम करते तुम्ही सांगा. ही का असे काम करणार आहे का जेणेकरून तुमच्या कांद्याच्या पिकावर करपा येऊन देणार नाही हां हां. आणि कांद्याला पोषणार आहे ते. कोरेक्स जे औषध आहे हे पोसायचं काम करतं आमच्या मते तरी. म्हणजे तुमचा अनुभव हां, महत्त्वाचा आहे. तर कोरेक्सचं जे प्रोडक्ट आहे ते पोसवण्याचं काम करतं, शायनिंग आणण्याचं काम करतं आणि प्लस म्हणजे कांदा जास्त दिवस टिकतो. कारण आपण शेतकरी पूर्ण साठवणी करत असतो तर तो कांदा लवकर खराब होत नाही, त्यासाठी शेवटची वरदची फवारणी घेतली जाते. आणि आजही पण वरदचे घटक वापरताना शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला वेगळाच आनंद दिसतो आणि त्यांची पहिलं वरदच्या तंत्रानेच रिकमेंड असतं, कारण अनुभव महत्त्वाचा आहे, त्यांनी अनुभव घेतलेला आहे. तर खरंच भाऊ तुमचा प्लॉट छान आहे आणि असंच तुम्ही तुमचाही विकास होत राहू, कारण वरदच्या घटकामुळे जर तुम्हाला एवढा फायदा होतो आहे तर खरंच घटकही छान आहेत. तुम्ही वेळ दिला त्याचकरता तुमचे आभार. धन्यवाद.